राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवरती आमदार असलेले इद्रिस नायकवडी आपल्याबरोबर आहेत. इद्रिस नायकवडीजी, गेल्या काही दिवसांपासून तुमची फार चर्चा होते राज्यभर की तुम्हाला आमदारकीचा राजीनामा जो आहे तो तुमच्या पक्षातल्याच एका नेत्याने मागितलेला, अशी चर्चा सातत्याने होते. या संदर्भातली खरी स्पष्टता काय? तुमच्याकडे राजीनामा मागण्यात आला का पक्षाच्या नेत्यांकडनं काही? मी आपल्याला सांगतो की अशा पद्धतीच्या फक्त ह्या बाहेर चर्चा आहेत. यात काही वस्तुस्थिती नाही, तथ्यही नाही आहे. ह्या तथ्यहीन गोष्टी आहेत. असा पद्धतीचा कुठलाही राजीनामा कुठल्याही नेत्यांनी पक्षाने मला मागितलेला नाही. अशा पद्धतीची चर्चा कुणी माझ्याशी केलेली नाही आणि आजपर्यंत असा विषयच अस्तित्वात नाही आहे. त्यामुळे जो विषय अस्तित्वात नाही आहे त्याबद्दल फार वेळ घालवणं मला वाटतं योग्य होणार नाही. परंतु पण तुम्ही राज्यपाल कोट्यातून सध्या विधान परिषदेवरती आमदार आहात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या OSDने तुम्हाला फोन करून तुमचा राजीनामा मागितलेला आहे. तुमचा राजीनामा जो आहे तो स्वीकृत करून खरं तर तुमच्या जागेवरती दुसऱ्या एखाद्या पक्षातल्या नेत्याला संधी देण्याच्या संदर्भातला विचार जो आहे तो पक्षाच्या नेत्यांमध्ये सुरू आहे, अशा पद्धतीची चर्चा आहे. त्या संदर्भातलंच हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. काय ह्याच्यामध्ये स्पष्टीकरण? असं कोणत्याही पद्धतीचं काही झालेलं नाही आहे. स्वतः आमच्या नेते आदरणीय सुनेत्राबाईंनी असतील किंवा तुम्ही जे म्हणता का असे OSD वगैरे, असा काहीच विषय कोणी माझ्यापर्यंत आलेला नाही आहे आणि राजीनामा हा विषयच माझ्याकडे आलेला नाही. चर्चाही नाही आहे कुणाशी माझी याबाबत. त्यामुळं जो विषय अस्तित्वात नाही आहे त्या विषयाचं म्हणजे असं बुजगावणं करून ते का दाखवलं जातं किंवा कोण याच्यामागे इंटरेस्टेड आहेत हे मला माहिती नाही. पण हे चालत असते राजकारणात. काही जणांना शांती नसते, अशांत आत्मे असतात. त्यांना मात्र अशा पद्धतीच्या बातम्या उठवून थोडंसं आनंद मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तो नैसर्गिक आहे, एक प्रवृत्ती असते. त्या माध्यमातून मला वाटतं ह्या बातम्या पसरवल्या जात आहेत. अशा बातम्यात कुठलंही तथ्य नाही आहे. परंतु तुम्ही आता थेट म्हटलात की काही अशा प्रवृत्ती आहेत ज्या काही अशांतता असतात त्या अशांतता पसरवण्याचं काम करतात. त्या प्रवृत्ती कोण आहेत? तुमच्याच पक्षातले काही नेते मंडळी आहेत का जे तुमच्या आमदारकीवरती डोळा ठेवून बसले? असू शकतील, असे असू शकतील. राजकारणात आहे म्हटल्यावर जेवढे मित्र तेवढे अशा पद्धतीचे लोकसुद्धा संग्रह आपल्याकडे असतोच. आणि त्या लोकसंग्रहात मग सगळेच काय एका पद्धतीचे लोक नसतात. वेगवेगळ्या प्रवृत्तीचे वेगवेगळ्या मानसिकतेचे लोक असतात. त्यातनं कदाचित काही लोकांची मानसिकता तशी असू शकते आणि त्यांच्यामार्फत हा प्रयत्न केला जाऊ शकतो असं मला वाटतं. शंका आहे मला तशी. परंतु ही शंका तुम्ही व्यक्त करताय ती कोणत्या नेत्यांवरती करताय? खरं तर तुम्ही कोणाचं नाव नाही घेत आहेत सातत्यानं, परंतु तुमचा थेट रोग कोणाकडे आहे? कारण की तुमच्या संदर्भातल्या वावड्या सातत्याने उठत असतात की तुम्हाला राजीनामा मागितलाय, तुम्हाला राजीनामा मागितलाय. मग हे दबावतंत्र कोण आणतंय? तुमच्या पक्षातला कोणता असा नेता आहे की जो तुमच्या आमदारकीवरतीच डोळा आहे त्याचा? मी आपल्याला एक सांगतो, तुम्ही नेता हा शब्द वापरताय. हे नेते नाही आहेत. अशा पद्धतीचे लोक हे नेते नसतात, कधी नेते होऊही शकत नसतात. एक आपलं साधारणतः राजकारणात वावरत असताना आपणही कुठल्या तरी एका उंचीवर आहोत असं त्यांचा एक भास असतो त्यांना. आणि त्या भासपोटी ते काहीतरी करतात, त्याला एक फार मोठं वजन प्राप्त व्हावं अशी त्यांची इच्छा असते. आणि त्यामुळं ते असे प्रयत्न करत असतात. त्यामुळं अशा प्रयत्नांना माझ्याकडे काय त्याची दखल घ्यावी असं मला नाही वाटत. परंतु एक थेटच प्रश्न आहे की तुमच्या पक्षाचे जे युवा नेते आहेत, पार्थ पवार आता सध्या राज्यसभेचे खासदार आहेत, त्यांच्याकडनंच तुमच्या आमदारकीची मागणी करण्यात आली आहे का? कारण की सगळ्या राजकीय वर्तुळांमध्ये अशी थेट चर्चा आहे की पार्थ पवारांनीच तुमचा राजीनामा थेट मागितला आहे, म्हणून तुमच्या जागेवरती दुसऱ्या कोणाला तरी संधी द्यायची आहे. नाही, अजिबात नाही. अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं का पक्ष किंवा कुठल्याही नेत्याकडनं अशा पद्धतीचा कोणताच प्रस्ताव मला दिलेला नाही. अशा पद्धतीची चर्चा माझ्याशी कोणी केलेली नाही. आणि ज्यावेळेस केली जाईल त्यावेळेला आपण बोलू शकलो असतो की अशी चर्चा झाली आहे किंवा काय प्रस्ताव आहे. अशा पद्धतीचं काय 1% यात तथ्य नसल्यामुळं म्हणजे कुणाचीही नावं लोक घेऊ शकतात. पण असा काही विषय नाही आहे. परंतु आता तुमची आमदारकीच्या संदर्भातली भूमिका काय? कारण की आता तुम्हाला 19 महिने झालेले आहेत, जवळपास 4.25 वर्ष तुमची पुढची आमदारकी सध्या कार्यकाळ शिल्लक आहे. त्या सगळ्या संदर्भात तुमचं काय मत आहे? कारण की जर तुम्हाला एखाद्या वेळेस राजीनामा मागितला तर तुमची भूमिका काय आहे? जर तर हा वगळून विषय मी बोलत असतो. जर तरच्या विषयावर चर्चा करणं संयुक्तिक होणार नाही. ज्या ज्या वेळेला जी जी परिस्थिती असेल त्या त्या वेळेला त्या संबंधीचं भाष्य करणं योग्य असेल असं मला वाटतं आहे. आज रोजी तसं काही विषयच नाही आहे. ज्यावेळेस कधी भविष्यात असा विषय उद्भवला गेला तरच्या वेळेला जर तर
त्यावेळेला उत्तर देऊ त्या संबंधीचं. पण आज रोजी अशी काही परिस्थिती नाही. आमदारकीच्या संदर्भात भूमिका काय आहे तुमची? शाबूत राहिली पाहिजे का, की तुम्हाला साबूतच असते आमदारकी. आमदारकी ही साबूतच असते. आमदारकीला कुठेही धक्का लागत नसतो, कारण आम्ही राज्यपाल नियुक्त आहोत आणि 6 वर्षासाठी आमची नियुक्ती असते. त्यामुळे 6 वर्षाचा कार्यकाल आम्हाला पूर्ण करावा लागतो आणि माझं हे कार्यकाल पूर्ण करत असताना त्यावेळचे आमचे नेते आदरणीय कैलासवासी अजितदादा पवार यांनी माझ्याकडे काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत विधिमंडळात जे पार पाडण्याच्या संदर्भातल्या. त्या जबाबदाऱ्या मी निश्चितपणाने व्यवस्थितपणाने पार पाडतोय आणि त्या जबाबदाऱ्या पुढच्या काळात सुद्धा पार पाडत असणार आहे मी. परंतु तुम्ही राज्यपाल कोट्यातून आमदार आहात, त्यामुळे तुम्हाला काढणं इतकं काही सोपं नाही, कारण की ती संपूर्ण पुन्हा एक नवीन प्रक्रिया आहे. राज्यपालांकडे जाऊन ते सगळे फॉर्मॅलिटीज करावे लागतात. परंतु ही गोष्ट तुमच्या पक्षातल्या जे नेते मंडळी ह्या सगळ्या संदर्भातल्या वावड्या उठवतात त्यांना माहीत नाही का? खरं तर आता राजीनाम्यावरनं तुम्ही थेट मला काढायवर आलेला आहात असं दिसतंय. पण ह्यात काहीच तथ्य नाही आहे, वस्तुस्थिती काहीच नाही आहे, अस्तित्व काही नाही या विषयाचं. त्यामुळे कशाला उगाच जरतरच्या गोष्टीवर आपण चर्चा करून वेळ वाया घालवणं. आणि मला वाटतं की ह्या विषयाचं फार काही महत्त्व नाही आहे. जेवढं महत्त्व दिलं जायला लागले असं काही महत्त्व नाही, जे अस्तित्वच नाही. त्यामुळे या विषयाचं महत्त्व नाही आणि ज्या विषयाचं महत्त्व नाही त्या विषयात आपण फार वेळ घालवणं आणि चर्चा करणं संयुक्तिक नाही असं मला वाटतं. परंतु तुमच्याच पक्षातले नेते मंडळी अशा पद्धतीच्या जर वावड्या उठवतात आहे, त्यांना तुमचं थेट आव्हान काय, तुमचं उत्तर काय असणार त्यांना? एक आहे की हे नेते कोण नाही आहेत हे वावड्या उठवणारे. हे नेते हे कॅटेगरीतले नाही आहेत, हे कुठल्या तरी वेगळ्याच फळीतले लोक असतील. कोणती फील्ड आहे ती? फील्ड राजकारणाचीच आहे, राजकारण सोडून नाही आहे. पण त्यांची उंची नेते म्हणण्याने इतपत किंवा नेते ह्या कॅटेगरीत ते असतील असं मला नाही वाटत. कारण असे लोक ह्यात एक आत्मिक समाधान मिळत असतं त्यांना, की आपल्याला संधी नाही मिळाली तर अमुकला मिळाली तर त्याला कसा त्रास देता येईल. पण मी त्रास करून घेणारा कार्यकर्ता नाही आहे. माझा हा, हे फील्डमधले नेते जे आहेत ते अल्पसंख्याक विभागातलेच आहेत तुमच्या? नाही नाही, मी असं सांगू शकत नाही. असू शकतील असं म्हटलं मी. त्यांचा शोध घेण्यासाठी सुद्धा वेळ वाया घालवण्याची गरज नाही. त्यांना त्यांचं काम व्यवस्थितपणानं करू द्यावं असं माझं मत आहे. कारण मी कामात असणारा माणूस आहे. मी अशा गोष्टींना कधीही महत्त्व आणि यात वेळ दिलेला नाही आहे. खरं तर पण अजित पवारांनी तुम्हाला ही संधी दिली आहे. आज आपल्यात अजित पवार नाही आहेत. अजित पवार जाऊन जवळपास आता 4 महिने होत आले. अजित पवार आपल्यात हयात नाही आहेत. दादांनी तुमच्यावरती काय विश्वास दाखवलेला आणि त्या विश्वासात अंती तुम्हाला ही आमदारकी त्यांनी स्वतःच्या म्हणजे कोट्यातून पक्षाच्या कोट्यातून तुम्हाला दिली? एक तर मुळात विषय आहे की अजितदादा हे काही नवीन परिचित नव्हते मला. मी महापौर असताना सुद्धा माझ्या महापौर पदाच्या वेळेला राजीनाम्याचा असाच वावड्या उठवल्या, काही जणांनी प्रयत्न केला आणि तो विषय त्यांच्यापर्यंत आणून टाकण्याचा प्रयत्न झाला की अजितदादांचे ह्याचे फार घनिष्ठ संबंध आहेत, त्यामुळे अजितदादांचा शब्द हा ऐकेल म्हणून अजितदादांच्या कोर्टात तो बॉल टाकण्यात आला होता. पण अजितदादांनी आम्हाला समोर बोलावून ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेला अजितदादांच्या लक्षात आलं की हा बोगस कार्यकर्ता नाही आहे, हा कामात मुरलेला आणि लोकसंग्रह असणारा कार्यकर्ता आहे. हे त्यावेळी लक्षात आल्यानंतर अजितदादांनी स्पष्टपणानं सांगून त्यातनं अंग काढून घेतलं आणि सांगितलं की नाही, आपल्या परीनं काय असेल ते तुम्ही बघा जावा, मला ह्यात काय कोणाला बोलता येणार नाही. आणि त्यावेळची माझी भूमिका अजितदादांना लक्षात होती. त्यामुळे अजितदादांच्या डोक्यात माझं एक इमेज क्रिएट झालेलं होतं. ज्यावेळेस दादांनी 2023ला महायुतीत सामील होण्याचा निर्णय केला त्यावेळेला आमच्या जिल्ह्यातून मी पहिला माणूस होतो की ज्यांनी 10 मिनिटाचा अवधी न लावता निर्णय जाहीर केला आणि होर्डिंग जळवलं मी की मी अजितदादांसोबत. म्हणून हे धाडस मी केलं. कुणीही माझ्यावर आलं नव्हतं त्यावेळेला. भले भले आज बोलणारे लोकसुद्धा त्यावेळेला वेळात लपून बसल्यासारखे बसलेले होते. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यावेळेला अजितदादांना एक कॉन्फिडन्स होता माझ्या बाबतीत की नाही, हा आपल्यावर प्रामाणिक असणारा एक चांगला सच्चा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून दादांनी मला त्यावेळेला अल्पसंख्याकांची राज्याची जबाबदारी दिली. आता ती जबाबदारी दिली त्यावेळेला विपरीत परिस्थिती होती. एकतर भारतीय जनता पक्षाबरोबरच आमची युती झालेली युती आणि इकडं अल्पसंख्याक समाज हाताळायचा आणि तो आपल्यावर घ्यायचा. ही जरा क्लिष्ट विषय होता. तो मी महाराष्ट्रभर फिरून हाताळला आणि त्या माध्यमातून काही रिझल्ट आपण दिलं. माझं काम करण्याची पद्धत आहे, रिझल्ट ओरिएंटेड वर्क ज्याला म्हणतो ना, ते करण्याची मला पहिल्यापासून सवय आहे. आणि त्यामुळे मी एक चांगला रिझल्ट त्या माध्यमातून पक्षाला दिला आणि त्याची जाण दादांना होती. म्हणून दादांनी मला न मागता, अनेक जण लाईनीत होते नाही असं नाही त्यावेळेला, पण मी न मागता दादांनी मला ही संधी दिली की एक काम करणारा चांगला कार्यकर्ता ह्याला ताकद दिली पाहिजे. ह्या उद्देशाने दादांनी मला ही संधी दिली आणि त्यानुसार संधी देताना दादांनी पुन्हा विधिमंडळात माझ्या काही जबाबदारी असतील हेही मला सांगितलेलं होतं. त्यानुसार मी काम करत राहिलो. आज अखेर तेच काम मी करतो आहे.
त्यामुळे माझ्या कामाच्या बाबतीत मी कधी क्वालिटीत तडजोड केली नाही आणि चांगलं नीटनेटकेपणानं काम करण्याची सवय, रिझल्ट ओरिएंटेड काम करण्याची सवय अशी आहे माझी आणि त्याचाच फायदा मला ह्या निमित्तानं झालेला आहे. खरं तर गेले काही दिवस तुम्ही सांगलीवरतून मुंबईत आलेला नव्हता, त्यामुळे खरं तर या सगळ्या प्रश्नांना अधिक वाव मिळत होता की तुमच्याकडनं राजीनामा मागितला आणि तुम्ही खरं तर राजीनामा देण्याच्या न भूमिकेत आहात आणि तुम्ही गावाकडे बसला आहात. अशा पद्धतीची कुठेतरी ही सगळी राजकीय वर्तुळात चर्चा रंगत होती. आता आपण आला आहात म्हणून हे बँडेज माझे काढलेले आहेत. माझा एक 30 तारखेला एक छोटासा ॲक्सिडेंट झालेला माझ्या कार्यालयासमोरच आणि त्यावेळेला माझं हे जे शोल्डर आहे ते इंटरनल इंजुरी झालेलं आहे, ते अजूनही रिकवर झालेलं नाही आहे आणि त्यावेळेला डॉक्टरांनी मला प्रवास करण्यास बंदी केली होती. त्यामुळे मी मधल्या एक 15 दिवसाच्या काळात मुंबईला येऊ शकलो नव्हतं. हीच वस्तुस्थिती आहे. त्यामुळं न मुंबईला येणं, लपून बसणं वगैरे असं काही प्रकार नाही. जर काय विशेष नाही तर लपून का बसतो माणूस? कोण आला नाही, गेला नाही आणि काही चर्चा नाही तर लपून का बसेल माणूस? आणि मी जे परिस्थिती असेल त्याला सामोरे जाणारा तयारीचा कार्यकर्ता आहे. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर इद्रिस नायकवडी आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेचे आमदार आहेत. खरं तर त्यांच्या बाबतीत ज्या काही ज्या काही माहिती समोर येत होती की त्यांना पक्षाच्या नेतृत्वांकडनं राजीनामा मागण्यात आलेला आहे वगैरे, त्या सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या खोट्या आहेत किंवा त्याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. माझ्या पक्षाकडनं राजीनामा हा मागण्यात आलेला नाही आहे आणि त्याचसोबतच काही लोक या सगळ्या वावड्या ज्या आहेत, पक्षातलेच नेते मंडळी, काही पक्षातलेच कार्यकर्ते नेते मंडळी जे आहेत ते अशा पद्धतीचे वावड्या जे आहेत ते माझ्या विरोधात सातत्यानं उठवत असतात. अशा प्रवृत्तींच्या संदर्भात जास्त बोलणं काही योग्य नाही, अशा पद्धतीचं मत जे आहे ते इद्रिस नायकवडी यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.